तुम्ही गोकर्णाला येत आहे आणि अजूनही कोणता स्टे तुमच्यासाठी योग्य आहे याबद्दल कन्फ्यूज आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकर्णामधले 5 बेस्ट स्टे सांगणार आहे, ज्यामध्ये रिसॉर्ट आहे, बीच स्टे आहे आणि हॉस्टेलसुद्धा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला स्टे आहे फार्मस्टेल बीच स्टे. बीचला अगदी लागून असलेला नेचर वाईबमध्ये असलेला हा स्टे रिलॅक्स मोडसाठी एकदम परफेक्ट आहे. हा एक बजेट फ्रेंडली बीच स्टे आहे. इथे रूमची प्राईस साधारणपणे पर डे 1300 ते 2500 पर्यंत असते. प्रायव्हेट रूम्स आणि कॉटेजेस अवेलेबल असल्यामुळे हा स्टे कपल आणि फॅमिली वेकेशन या दोघांसाठी एक चांगला ऑप्शन ठरतो. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा लो बजेट स्टेच्या शोधात असाल तर हॉस्टेल गोकर्णा हा एक पॉप्युलर हॉस्टेल आहे. इथे डोम बेड साधारण 700 पासून सुरू होतात आणि प्रायव्हेट रूम 3000 ते 3200 पर्यंत जातात. कपलसाठी प्रायव्हेट रूम तर आहेत, पण फॅमिलीसाठी हा स्टे थोडासा हॉस्टेल वाईबमुळे लिमिटेड ठरू शकतो. सोशल वाईब, न्यू पीपल आणि सी व्ह्यू कॉमन एरियाज हे हॉस्टेलचे बिगेस्ट प्लस पॉईंट आहेत. जर तुम्हाला रूम बाहेर पडताच बीच आणि समोर सनसेट पाहायचा असेल तर सनसेट बीच कॅफे स्टे हा स्टे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. इथले रूम प्राइजेस साधारणपणे पर डे 2600 ते 3500 या रेंजमध्ये असतात. हा स्टे कपलसाठी खूपच पॉप्युलर आहे आणि फॅमिली रूमसुद्धा इथे अवेलेबल आहेत. या स्टेचा एक मोठा प्लस पॉईंट आहे, ते म्हणजे इकडचं फूड. फ्रेश, टेस्टी आणि बीचला वाईब होणारं इकडचं फूड खरंच खूप चांगलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, इथे येताना पार्किंग थोडी लांब करावी लागते आणि बीचवरून चालत या स्टेमध्ये यावं लागतं. बीच फ्रंट लोकेशन, गुड फूड आणि कॅफे वाईब्स हे सनसेट बीच कॅफे स्टेचे बिगेस्ट अट्रॅक्शन्स आहेत. जर तुम्हाला बीचच्या गर्दीत न राहता शांत, लक्झरी आणि नेचर ओरिएंटेड स्टे पाहिजे असेल तर स्वास्वरा गोकर्णा हा एक प्रीमियम लक्झरी स्टे आहे. हा स्टे बीचपासून थोडा लांब आहे, पण इथे मिळणारी पीस आणि प्रायव्हसी खूपच वेगळा एक्सपिरियन्स देते. इथले रूम प्राइजेस साधारणपणे पर डे 18000 ते 28000 या रेंजमध्ये असतात, सीझन आणि पॅकेजवर डिपेंड करून. हा स्टे खास करून कपल, फॅमिलीज आणि लक्झरी एक्सपिरियन्स शोधणाऱ्या ट्रॅव्हलरसाठी डिझाईन केलेला आहे. योगा, वेलनेस, हेल्दी फूड आणि काम सराउंडिंग हे स्वस्वराचे बिगेस्ट हायलाइटेड आहेत. जर तुम्हाला गोकर्णामध्ये एक हाय एंड, स्लो आणि माइंडफुल स्टे हवा असेल तर स्वस्वरा हा एक प्रीमियम ऑप्शन आहे. आणि आता तो स्टे जिथे मी स्वतः राहिलो, द मिराकी बीच रिसॉर्ट. या स्टेबद्दल मी तुम्हाला आता कंप्लीट डिटेलमध्ये रूम, फूड आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स सगळं दाखवणार आहे. गाडीला इथे पार्किंग करायला व्यवस्थित जागा आहे. बाईकसुद्धा इथे तुमच्या राहतील ह्याच्यासमोर. आणि हा गेट आहे, समोरच बीच आहे आणि बीचवरच हा तुमचा हे आहे, द मिराकी बीच रिसॉर्ट कॅफे. तर हा मेन गेटमधून तुम्ही आतमध्ये आलात हे बघा, हे इथे तुम्ही जेवू वगैरे शकता. हा बीच, इथून डायरेक्ट बीचला एंट्रन्स आहे. हे असं आहे सगळं. हे बघा, हे सगळे कॉटेजेस आहे. तिकडे कॉटेज आहे, इथे कॉटेज आहे, अशा सगळ्या रूम आहेत. ही सुद्धा एक रूम आहे त्या साईडला फेस करून, ही समोर फेस करून. हे बघा, तिथे टेंटसुद्धा लागतो. तिथे टेंटने तुम्ही राहू शकता. टेंट स्वस्त आहे. या अशा रूम आहेत. कॉटेज आहेत ते थोडे मागे आहेत बघा. आणि हे जे कॉटेज आहेत ते एकदम बीच समोरच, बीच फ्रंट एकदम कॉटेज आहेत आणि थोडे महागडे आहेत. हे खूप किती आहेत हे लाईनीत? ऐसा कितना है सर? ऐसा वाला 4 है, ये 2 ऑक्यूपेंसी का है, बाकी सब 4 ऑक्यूपेंसी का है. ये 2 ऑक्युपन्सी का आहे, बाकीचा 4 ऑक्युपन्सी का आहे. असं बाहेर बसायला आहे भारी आणि तुम्ही मस्त असं बीच व्यू घेऊ शकता ना. सनसेट इधर ही होता है क्या? हाँ, दिखते तो है सर आप सामने. हाँ, दिख सकते. ओके. सो ही बघा, ही रूम आहे. फॅन आहे, AC, लाईट आहे आणि आजूबाजूला जागा खूप आहे ते असं. आणि ग्लास कॉटेज आहे, पडदेसुद्धा आहेत. इथे आपल्यासारखंच आहे ठेवायला, पण ह्यांचा मिरर एकदम बघा कसा आहे भारी.
आणि इथे सुद्धा आहे लगेच. आणि हा आहे त्यांचा पोश. जबरदस्त आहे यार हे खूप स्पेशियस आणि असं एकदम मोकळं आहे. भारी आहे एकदम. हे स्वच्छ आहे एकदम क्लीन. इथे तुम्ही कपडे वगैरे ठेवू शकता. लाईट आहे आतमध्ये, गिझर आहे, ते वरती असं पूर्ण ओपन. एकदम ज़बरदस्त है. ये एक दिन का क्या चार्ज है इसका? सर 5500 समथिंग. 5500 वन डे का, हाँ दो आदमी का. हाँ, 2 और वो 4 जन का हाँ सर, उस 6,500-7,000 समथिंग. 6,500-7,000 तक. ओके, थोडा कॉस्टली आहे. ही एक रूम आहे इथे बघा. ही आमची रूम आता नवीन. इला मस्त वरती पंखा आहे, लाईट्स आहेत. आणि हा पण किंग साईज बेड आहे. इथे एक टेबल दिला आहे, मस्तपैकी मिरर आहे इथे. हे आमचं सगळं इथे असं सामान सगळं ठेवलेलं आहे आम्ही. आणि हे मोठं आहे त्याच्यापेक्षा. इथे थोडी जागा मिळाली आणि मोठी एकंदरीत रूम आहे. मयुरीला आपण विचारूया कसा वाटला स्टे तुला. मस्त आहे. समोर व्ह्यू पण मस्त, बीच आहे. तुम्ही आमची रूम बघितली पूर्ण कशी आहे. जरा छोटी आहे पण ठीक आहे. तुम्हाला मी अजून एक सजेस्ट करेन की तुम्हाला जर हे बुकिंग करायचं नसेल तर तुम्ही गुगल मॅपवर जा आणि गोकर्णा बीच टाका. त्या गोकर्णा बीचच्या पूर्ण बीचवर वेगवेगळे कॉटेजेस आहेत. त्या वेगवेगळ्या कॉटेजमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर पण असतो किंवा त्यांचं नाव घेऊन तुम्ही गुगलवर सर्च केलं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळतो. त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता दुसरे पण कॉटेज. असं काही नाही की ह्याच कॉटेजला. हे रिसेप्शन आहे त्यांचं. इथे जेवू शकतो. तो हा आहे रात्रीचा नजारा. मस्त लाईट लागलेत आणि आमचा रूम बघा. जबरदस्त ना. सो आम्ही आता इथेच जेवायला बसतोय रूमच्या बाहेर. जेवायला ऑर्डर काय काय केली ते तुम्हाला मी सांगतो. व्हेज ट्रिपल राईस आहे, हे व्हेज मंचुरियन, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि हे सलाड सांगितलं आहे. आणि हे सगळं जेवण एवढं मस्त आहे ना. हे तर एवढं टेस्टी आहे, मस्तच वाटलं मला खायला. फ्राईज पण मस्त पेरी पेरी मस्त आहेत, एकदम फ्रेश एकदम कुरकुरीत असे आहेत. आणि सलाड काय सलाडच. हे अजून मी खाल्लं नाही पण मयुरीने खाल्लं आहे. मस्त आहे ते पण. हां, छान आहे. आणि फ्राईज प्राईस पण मस्त आहे. आणि ही ग्रेव्ही. ग्रेव्ही पण जेवणाला टेस्ट आहे. जेवणाला टेस्ट आहे ना, मस्त आहे ना टेस्ट. मस्त आहे. चांगलं आहे जेवण चांगलं आहे. तुम्ही नक्की तिथे जेवू शकता. इन शॉर्ट काय तर तुम्ही बाहेर अशी कुठे जायची गरज नाही. म्हणजे जेवण खराब असतं तर आपण कसं करतो, एक दिवस आपल्याला आवडलं नाही तर आपण बाहेर जातो. मग रात्री बाहेर जायची गरज नाही. जेवण खूप छान आहे, मस्त जेवण आहे. सो असा आमचा हा स्टे होता. तुम्ही बाकीचे पण स्टे बघितलात कसे होते काय होते. एक तुम्हाला गोष्ट सांगतो की हे आता बीच लगतचे रिसॉर्ट मी तुम्हाला सांगितले. आतमध्ये गावात म्हणजे गोकर्णा सिटीमध्ये महाबळेश्वर मंदिराच्या आजूबाजूला तिथे सुद्धा खूप सारे रिसॉर्ट्स आहेत. ते पण तुम्ही गुगलवर बघू शकता मॅपवर. पण ते असे बिल्डिंग्स टाईप आहेत सगळे. हे कसे आमचे हट्स टाईप आहेत तसे नाहीत, ते बिल्डिंग टाईप्स आहेत. तर बघा तुमच्यावर आहे. बाकी आमचा स्टेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर पुढे येणारे खूप सारे व्हिडिओ आहेत. आम्ही याना केव्जला जाणार आहे, एक क्रूज राईड करणार आहे, त्याच्यानंतर मुरुडेश्वर टेम्पलला जाणार आहे, होनावरचं बोटिंग करणार आहे, ते मॅनग्रूव्ज बोर्ड वॉक आहे ते सुद्धा करणार आहे. तर खूप सारे वेगवेगळे हे सगळ्याचे वेगवेगळे व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला स्पेशली अशी प्रॉपर डिटेल्स माहिती देत की ते काय आहे, कसं आहे, प्राईस काय आहे. सो तुम्ही जर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. बाय बाय.